पाणी. हा, थँक्यू. स्वीटू, जोड्यानं पाया पडा दादांच्या. चला या जोड्यांनी पाया पडा. दादा नमस्कार करतो. अजून मोहितराव, स्वीटू म्हणत होती की तुम्ही कामात आहात, कदाचित यायला जमणार नाही म्हणून. हो हो, ऍक्च्युली काय होतं, काम होतं. पण काय बायकोनी बोलवलंय म्हटल्यानंतर बायकोच्या आग्रहा खातर घ्यायला नको. सगळी कामं बाजूला सोडून आलोय मी. आणि स्वीटू, तूही माझी वाट बघत होतीस ना? आय नो. अरे हे काय, जोडीनी बोलवलं म्हटल्यानंतर जोडीनी जेवायलाही बसायला हवं ना. काय आई, मग तुमची तयारी काही दिसत नाहीये. घ्या, तयारी करायला घ्या, वाढायला घ्या. हो हो सुमन, पाठ. चिन्या उठ रे. घ्या लवकर. आई झाली का सगळी तयारी? म्हणजे झालं का वाढून? बसू का, आता भूक लागली आहे. हो हो, या नाही या बस. येतो. वा वा वा, काय मस्त बेत आहे सगळं. स्वीटू, एकत्र यायचंय, मग एकत्र जेवायला सुद्धा बसायला हवं ना. ये जोड्याने जेवायला बसायचं. ये बस. ये स्वीटू, बस 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 बस. मोहितराव, जिलेबी घे ना, जिलेबी. हो हो काका, मी जिलेबी खाणार आहे, बुंदी खाणार आहे, सगळं काही पद्धतशीर जेवणार आहे. पण जावई तुमच्या घरी पहिल्यांदा आलाय, तुमची लेक तुमच्या घरी पहिल्यांदा आली आहे. काही उखाणा वगैरे घ्यायची पद्धत आहे की नाही तुमच्यात? काय काकी? हा हो स्वीटू, ठीक आहे, काही हरकत नाही. मी सुरुवात करतो. ओके. झाडावर फूल, फुलाभोवती भोवरा. झाडावर फूल, फुलाभोवती भोवरा. मोहित झालाय आता स्वीटूचा नवरा. घे घे. अरे ठीक आहे, हरकत नको. नो प्रॉब्लेम. अरे काय उखाणा आवडला की नाही? काय टाळ्या वगैरे वाजवा. हा, बायको होऊन जाऊ देत आता एक मस्त उखाणा. लग्नाची गाठ, फेरे झाले 7. दैवानच बांधली माझी मोहितची गाठ. क्या क्या बात है. सुमन, आणला बाळा, हे घे. कशाला? का असू दे, आपल्याकडचं लोणचं मोहित रावांना खूप आवडलंय. ए स्वीटू, ठीक आहे, तुझ्यासाठी गरमागरम जिलेबी आणली. अरे कशाला तू परत जाऊन एवढा घेऊन आलास? मला ना. स्वीटू, असू दे, आणले ना एवढ्या प्रेमाने त्यांनी, राहू दे. त्यांना नाराज नको करू. काका द्या द्या. ते बरोबर बोलतात मोहितराव, नाही म्हणायचं नाही. लाड होत आहेत ना, करून घ्यायचे. हा,
अशीच येत राहा बाळा. निघते. काळजी घ्या. हा, सगळ्या गोळ्या औषधं वेळेवर घ्या. बाय बाय. निघाली. जा. लवकर यायचंय भेटायला परत. हो. चला येतो. आई येतो. काकी येतो. दादा येतो. काका येतो. एवढे येतो बरं का. काळजी. हो. रडू नको. चल दे मी घेतो. नाही. चला येतो याच. अरे ओम सर, तुम्ही? बर सर येतो. हा, काळजी घ्या तुम्ही स्वतःची. मोहित, काय? तुम्ही स्वीटूची काळजी घे आणि जे काही झालंय त्याबद्दल तिला काही त्रास होऊ देऊ नकोस. सर प्लीज वाईट वाटून घेऊ नका, पण स्वीटूला जितका त्रास तुमच्यामुळे झालाय ना तितका त्रास तिला याआधी कोणामुळे झालाच. असो, तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, स्वीटू वाट बघत असेल. मी येतो. हा, ते सामान घराच्या बाहेर तू बघतोयस काय? तुला कळत नाहीये? हे कपडे असे उचलायचे आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचे. कळलंय? फेकून द्यायचे ते इथे नाही, घराच्या बाहेर. बॅगेत भर आणि आंटी बॅग, ही बॅग आहे ना, त्या बॅगेत भरायचे सगळे कपडे आणि फेकून. काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय? जी मुलगी मला घरात नकोय ना तिचं सामान घराच्या बाहेर फेकून देते. अगं असं काय करतेस? नाही तायडे, अगं ह्या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाहीये. ऐक माझं, ती ओमशी काही नातं आहे म्हणून इथे नाहीये. मी तिला मुलगी मानलंय म्हणून ती इथे आहे. तिच्या सामानाला हात लावू नकोस. सोड सोड. तायडे लागलं का? इट हर्ट्स मिसेस खानविलकर. ओमच्या बाबतीत तू जे काही वागलीस ना ते अत्यंत चुकीचं आहे. आई आहेस ना त्याची सख्खी, पण त्याला समजून नाही घेऊ शकत. अगं त्याचंही लग्न मोडलंय ना, त्यालाही त्रास होत असेल. तू नक्की सख्खी आई आहेस ना त्याची? मालविका, तू काय बोलतेस? ओरडू नकोस. इतकी वर्ष माझा ओम, माझा लाडका ओम, माझा लाडका ओम करत ओरडत होतीस ना, मग आता संपलं तुझं प्रेम? अगं तू असं का बोलतेस का तायडे? असं काही नाहीये. अगं तुला काय वाटतं ओमच्या बाबतीत मी जे काही केलं ते करताना मला काय आनंद झाला होता का? स्वतःच्या लग्नामध्ये ओम जे वागलाय ना त्याचं मला फार वाईट वाटतंय का? आणि अपराधी सुद्धा. त्याच्या चुकीमुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलाय ना, त्या आयुष्याला मी थोडासा हात देण्याचा प्रयत्न करते. माझं चुकतंय का? देवाची कृपा म्हणून मोहित लग्नाला उभा राहिला आणि साळवींची नाचक्की टळली ग. ओमने जे केलंय ना त्याला मी कधीच माफ करू शकत नाही. स्वीटूच्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभं राहून तू हे प्रूव्ह करतेच. अगं तसं नाहीये तायडे, मी खरंच तसं करत नाहीये. फक्त माझा मुलगा आहे म्हणून त्याची चूक पाठीशी घ्यायला माझा नकार आहे. तुझ्याही चुका मी कधी पाठीशी घातल्या नाहीत ना. मी असा दुजाभाव का करेन ग? माझ्या या निर्णयामुळे ओमला किती त्रास सहन करावा लागला ना तो त्यांनी करावा. मी तुला एवढंच सांगते, मी आजही स्वीटूच्या बाजूनी आहे आणि पुढेही स्वीटूच्या बाजूनीच राहणार. बस. आले, थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हिअर. ए
आज तुझ्यामुळे माझा भाऊ या घरात नाहीये. तुझ्यामुळे या बाईनी माझ्या भावाला घरातून बाहेर काढलंय. तुझ्यामुळे माझा भाऊ रस्त्यावर आलाय आणि तू इथे मजा मारत फिरतेस. माझा भाऊ सुखात राहिला नाही ना. आय टेल यू, तू सुद्धा सुखात नाही राहणार. आय विल सी टू इट. रागवली आहे ग ती. ठीक होईल सगळं. स्वीटू, मावशीचं सगळं ऐकतेस ना तू. खबरदार, खबरदार, इथून जाण्याचा विचार जरी केलास तर. मला एकटीला सोडून जाणार आहेस का तू? मला सांग, नलू कशी आहे? बरी आहे. हो, तुम्ही का नाही आलात असं विचारत होते. मी फोन करेन तिला. आणि बाकी सगळे कसे आहेत? सुमन, शरद भाऊजी, चिन्या वगैरे, दादा ठीक आहेत ना? छान. ते त्या इकडे. हो, काही काळजी करू नकोस. माझ्यामुळेच. काय? माझ्यामुळेच तुमचं आणि स्वीटूचं लग्न नाही होऊ शकलं. माझ्यामुळेच. दादा, जे झालं ते झालं. तुमची काही चूक नाहीये. तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी काय म्हंटल होतं? सतत हसत राहायचं, सतत आनंदी राहायचं. चला या. मॅम, मॅम, तुम्ही सगळ्यांची विचारपूस केली. आईंची विचारपूस केली, दादांची विचारपूस केली, साळवी कुटुंबातल्या सगळ्यांची चौकशी केली. पण ओम सर कसे आहेत याची उत्सुकता असेल ना तुम्हाला. ते ठीक नाही आहेत. जे काही घडलं या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतोय. आणि मॅम, तुम्हाला तर माहिती आहे ना आपले ओम सर कसे आहेत. काही बोलून दाखवणार नाही, सगळं काही मनात साठवून ठेवतील. आता स्वीटूला जितका त्रास होतोय ना, जितकं तिला वाईट वाटतंय ना, त्याच्यापेक्षा जास्त वाईट त्यांना वाटतंय ओम सरांना. कारण या परिस्थितीत त्यांची आई सुद्धा त्यांच्या सोबत नाही. खूप एकटे पडलेत होते. म्हणजे बघा, सख्खी आई नाही, जीवाभावाची मैत्रीण सोबत नाही. मैत्रीण म्हणजे मी स्वीटू बद्दल बोलतोय. म्हणजे ओम सर आणि स्वीटू खूप छान मित्र होते ना एकमेकांचे. एकमेकांना समजून घ्यायचे. खरं सांगू का, ओम सर आणि स्वीटू जरी शरीराने एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी अजूनही मनाने ते एकच आहेत. म्हणजे काही वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मी बोलताना तुम्हाला थोडं विचित्र वाटू शकतं, पण बोल ना. या एका लग्नामुळे ओम सर आणि स्वीटूचं आयुष्य नाही भरकटलेलं, तर त्यांच्यासोबत माझं सुद्धा आयुष्य भरडलं गेलंय या एका लग्नामुळे. बघा ना, माझ्या सख्ख्या आईने मला हाकलून दिलं घरात. आणि स्वीटू अजूनही. मॅम, तुम्हीच सांगा, या अशा परिस्थितीत कसा संसार करायचा? अरे, तू रडू नकोस. हे बघ मोहित, थोडा धीर धर. हा, हे बघ, काय तू स्वीटूला थोडासा वेळ दे. हा, ती तुझ्या बाबतीत कधीच चुकीची वागणार नाही, कळलं? तू काळजी करू नकोस. हा, मी आहे ना, मी आहे.
सॉरी मी बोललो तुमच्या. नाही नाही, अरे काय आहे, मन मोकळं करणं बरंच असतं. हा, होईल सगळं, सगळं व्यवस्थित होणार आहे. हा, नको काळजी करू. सगळं व्यवस्थित होणार आहे. अजून कसा आला नाही का? किती उशीर झालाय बघ ना. हो ना वहिनी, आणि न जेवताच गेलाय. दिवसभर उपाशी असणार. देवा, वहिनी ओम, ओम अरे ओम अरे कुठे होतास तू? हा, आणि तू जेवला तरी आहेस का? बरं वाटत नाहीये का तुला? सुमन, पाणी आणतेस? हो. आणते. पोटभर जेवून घे. हा, मी आतला आवरून घेते. अरे ओम, कामावर गेला होतास ना तू? ते काय तुमचं असतं ते महिन्याच्या अखेरला ते एंड मावशी, कामावर गेलो होतो, पण आजपासून मी तिथे काम करणार नाहीये. का? नाही करणार. आजपासून खानविलकर ऑफिस मध्ये नाही जाणार. त्याऐवजी स्वतःच काहीतरी करायचा विचार करतोय. हो का? अरे वा, चांगलंय. ओम, पण का उशीर कसा झाला तुला राजा? कुठे गेला होतास? मिठू भेटली आज. ती बोलली सुद्धा नाही माझ्याशी. मला नव्हतं वाटलं की मला इतका त्रास होईल या गोष्टीचा. मला होतोय. तिच्या मनात जो राग आहे ना माझ्याबद्दल, त्याने मला खूप त्रास होतोय. मला मान्य आहे मी जे काही केलं त्याला काहीच एक्सक्यूज नाही, पण मला खूप त्रास होतोय त्याचा. हो, असं बोलू नये बाळा.